नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. तर जसाच बेसिक डे होता तर आम्ही माझ्या दादाच्या हॉटेलला गेलो होतो. सो गेटवेला तो तिथे जॉब करतो. सो तिथे फॅमिली व्हिजिट देखील होतं. सो थोडंसं आम्हाला उशीर झाला पोहोचायला, म्हणून मला थोडाफार व्हिडिओ हा अंधारामध्ये शूट करता आला. सो तिथे बघू शकता त्यांनी लाईट्स वगैरे लावल्या होत्या, कारण तिथे एक वेडिंग पण होती साईड बाय साईड. म्हणजे बाहेर त्यांचं आहे, जसं की तुम्ही वेडिंग किंवा बर्थडे वगैरे असं सेलिब्रेट करू शकता. सो पार्किंग फुल होती, कारण तिथे वेडिंग असल्यामुळे त्यांचे गेस्ट वगैरे होते. सो अंधार तर भरपूर होतं, म्हणजे लिटरली मी तिथे 9:30-10ला पोचले होते. पण तरी देखील मी ट्राय केलं की जेवढं मला शूट करता येईल तेवढं ट्राय करण्याचं. सो इथे बघू शकता तुम्ही, त्यांचा कॅम्पसही एवढा मोठा होता, तो त्यांनी पूर्ण याला डेकोर केलं होतं. सो इथून आपल्याला एंट्री भेटते हॉटेलमध्ये जाण्याची. सो आम्ही थोडंसं मी हे बघितलं, तुम्ही बघू शकता हॉटेल किती छान वाटतं बाहेरून बघण्यासाठी पण. सो आतमध्ये मी एंट्री वगैरे केली, तिथने बसण्याचं वगैरे एवढं रॉयल वाटत होतं एकदम. सो इथे बघू शकता त्यांनी पेंटिंग वगैरे लावल्यात. ॲक्च्युली मला ते समजलं नाही कसलं आहेत, बट भारी वाटत होतं ते असं. सो थोडंसं आतमध्ये आलो आम्ही इथे. त्यानंतर बघू शकता इथे मेन्यू वगैरे ठेवला होता, पण लगेच तर काही सुरुवात केली नाही आम्ही. सो इथे ऑलरेडी माझे फॅमिली मेंबर्स आलेले होते. सो आम्ही थोडंफार ते एन्जॉय करत होते. त्यानंतर मी आली, गप्पा वगैरे झाल्या आणि मी थोडं इथलं ॲम्बियन्स कवर करण्याचं ट्राय केलं. सो इथे इतकं छान वाटत होतं, एकदम असं शांत आणि मस्त वाटत होतं. मॅच पण चालू होती साईड बाय साईड आणि आम्ही इथे फूड पण एन्जॉय करत होतो. मेन्यू बघू शकता, मेन्यूमध्ये भरपूर काही होतं. सो डेझर्टमध्ये पण भरपूर काय होतं. मी बेसिक गोष्टी ट्राय केल्या, म्हणजे इथे नवीन नवीन काहीतरी ट्राय करू म्हटलं खाण्याचं. सो हा एक जेवणाचा मेनू होता, तो तर आम्ही शेवटी घेतला. सुरुवातीला मी स्टार्टर वगैरे घेतले, जे की मला जे जे आवडत होते ते मी घेतले. सो त्यानंतर इथे पूर्ण मी मेन्यूचं वगैरे शूट केलं. इथे बघाल तुम्ही तर त्यांची क्वांटिटी प्लस क्वालिटी खूप भारी होती. जसं की मी पनीर वगैरेही ट्राय केलं. त्यानंतर त्यांचे जे काही कपकेक होते ते तर एवढे टेस्टी होते की तुम्ही जेव्हा कधी जाल ना तिथे नक्की ते खा, आणि खूप भारी, खूप डिलिशियस होते ते. सो त्यानंतर मी ते थोडं ब्रोकोली वगैरे घेण्याचं ट्राय केलं. म्हटलं आता ट्राय करून बघू आपण, असं रेग्युलर आपल्या मीलमध्ये तर त्या गोष्टी नसतात. सो आपण ते मी ट्राय करायचं ट्राय केलं. सो त्यानंतर इथे बरंच काही तिथे स्प्राउट्स वगैरे होते, म्हणजे हेल्दी फूड पण होतं. त्यानंतर मी इथे ज्यूस वगैरे घेतला, पायनॅपलचा ज्यूस घेतला. सो सगळे आम्ही इथे एन्जॉय करत होतो. सो हे माझे दादाचेच फ्रेंड्स होते जे आम्हाला सर्व करत होते तिथे. सो थोडंसं मी सॉन्ग वगैरे ॲड केलं माझ्या व्हिडिओमध्ये. त्या इथे बघू शकता तुम्ही त्यांचा लॅम्प वगैरे एवढं ॲस्थेटिक वाटत होतं तिथे, आणि प्लस शांतता होती. त्यानंतर इथे एक प्री वेडिंग नॉर्मल शूट चालू होतं, ज्यांचं वेडिंग होतं त्यांचं. सो हा त्यांचा बार सेक्शन होता. ॲक्च्युली आम्ही ट्राय काही नाही केलं इथे, पण आम्ही जस्ट व्हिजिट केलं की कसं काय त्यांचा सेटअप वगैरे असतो ते. सो त्यानंतर ॲट द एंड आपल्याला हे भेटतं तिथे की सोप वगैरे. त्याचा डब्बा एवढा आवडला मला. आणि इथे बघा माझ्या पप्पांचं काहीतरी काम चालू होतं फोनमध्ये त्यांचं. त्यानंतर दादा काहीतरी ऑर्डर वगैरे देत होता. सो हा माझा लहाना भाऊ आहे. त्यानंतर आम्ही जेवणाचा मेनू मागवला, पनीर वगैरे, आणि त्यानंतर डेझर्ट मागवलं. त्यामध्ये डेझर्ट एवढं छान होतं. त्यानंतर माझ्या दादाचा ऑलरेडी बड्डे होऊन गेला होता, बट आम्ही तो थोडंसं लेट सेलिब्रेट केला. केक वगैरे छान होता. नंतर आम्हाला थोडं त्यांनी काही गोष्टी पॅक करून दिल्या. त्यानंतर आम्ही आलो होतो दुसऱ्या फ्लोअरला. तिथे होतं ॲक्च्युली रूम्स वगैरे. त्याआधी इथे त्यांनी बेसिक अशा डेकोरेशनच्या गोष्टी ठेवल्या होत्या, ज्या की खूप भारी वाटत होत्या. सो मी सगळे लोक लिफ्टने गेले, बट मी स्टेअरने गेले. म्हटलं काही त्यांनी अजून छान डेकोरेशनचं काही ठेवलं असेल तर ते बघू. तिथे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या अशा पेंटिंग्स लावल्या होत्या, ज्या की खूप अस्थेटिक वाटत होत्या बघण्यासाठी पण. सो त्यानंतर मी आले वरती. इथे बघाल तुम्ही त्यांचं असं महल टाईप नाही का आपण म्हणतो, जसं की ताजमहल, त्या बेसिक असा थोडासा लुक होता तो. सो त्यांच्या इथे रूम्स वगैरे बघितले आम्ही. सो इथे बघू शकतात तुम्ही, त्यांनी थोडंफार असे इन्फो देण्याचा ट्राय केला आहे, जसं की तुम्हाला जर्नी कशी एखाद्या एम्प्लॉईची त्या गेटवेमध्ये, त्याबद्दल त्यांनी थोडी इन्फो दिली तिथे. सो मी थोडंफार हे फिरले, आणि त्यांची प्रत्येकच गोष्ट अशी छान होती, म्हणजे क्लीन आणि नीट होतं, आणि ते एकदम पीसफुल होती ती जागा, म्हणजे ती प्लेसच एकदम भारी होती. सो तुम्ही नक्की एकदा तिथे व्हिजिट करा. मी नक्की सांगेल तुम्हाला, ते सजेस्ट करेल. सो इथे माझे सगळे फॅमिली मेंबर्स फोटो वगैरे चालू होते. सो हा वरतून व्ह्यू होता, एकदम जो ग्राउंड फ्लोअरचा होता तो व्ह्यू होता. सो ते झालं आमचं. थोडंसं हे काही आम्ही रीड वगैरे केलं, आणि तिथे एक असं केबिन टाईप होतं. सो आम्ही तिथेही आतमध्ये गेलो. सो इथे बघू शकता तुम्ही, त्यांनी रतन टाटा म्हणजे जे ओनर आहेत आपले, त्यांचा त्यांनी फोटो वगैरे ठेवला. सो ती केबिन एवढी भारी होती, मस्त वाटत होतं तिथे. सो त्याच्यानंतर माझ्या पप्पांचा आम्ही फोटो वगैरे काढला.
तोही भारी आला तिथे. आणि त्यानंतर आता एक रूम आम्ही व्हिजिट केले आतमध्ये जाऊन की कसं ॲक्च्युअल तिथे असतं. सो त्यांचे बेड्स वगैरे, त्यांचं डेकोरेशन, क्लिनिनेस एकदम भारी होतं. म्हणजे एवढं क्लीन होतं ना, तो खूप भारी वाटत होता. आणि ॲट द एंड त्यांनी आम्हाला छान पान वगैरे दिलं. त्यानंतर घरी यायला निघालो.